नमस्कार, चंद्रकांत दादू कोळपे. अच्छा, काय मग सध्या आता इलेक्शनचं वार आहे, काय म्हणताय? वारं सध्या आता आहे भाजपचं चालू आहे. ते आता नवीन चेहऱ्यांचे आहेत. नवीन चेहऱ्याचे असले तरी पण सरकार केंद्रात, महाराष्ट्रात, नगरपालिका सगळं भाजपचंच चालू आहे ना तालुक्यात यात. पण दुसऱ्या गटांचे जे उमेदवार आहेत ते 10 वर्ष जुने आहेत, 10 वर्ष इथं त्यांनी सत्ता उपभोगली आहे. हा 10 वर्ष सत्ता भोगली, पण कसं आहे की कामं बघितली की त्यांचं काहीच नाही ना दिसलं आम्हाला, आणि केलं पण नाही. आता तसं बघायला गेलं तर राजगट जे होते दुसरे गट ते 30 वर्ष सत्तेत होते. राजगट होते की, पण राजगट काय करतंय की गावात जुनं गाव आहे तिकडं कामं करते, आणि इकडं नवीन जी गाव बसलेलं आहे बिरोबा मंदिर ही शेजारी वस्ती, त्या ठिकाणी फक्त नारळ फोडतात, फिरत्या असो देवी किंवा बिरोबा देवी असो, नारळ फोडून हे अनपट साहेब तर किती वेळा गेलेत. रामराजे गावात बसले होते, अनपटाबरोबर आम्ही इथे येऊन 11 नारळ फोडले आम्ही आमच्या गावकऱ्यांतर्फे. ते कामाचा अजून तपास नाही, त्यांच्या मागे कसं जायचं जनतेने. आता म्हणजे भाजपचे आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर, किंवा आता युतीमध्ये आता आमदार साहेब आहेत सचिन पाटील, तर यांच्याकडनं कामं होत आहेत. हा त्यांच्याकडून काम चाललं, शाळेचं काम चालूच आहे. आणि स्टँड पैसे नवीन पूल आहे, ती बारीक मोठी पूल मोठा बांधून घेतलेला आहे. आणि हा बिरोबा मंदिर ते गावापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. अच्छा, आणि परत दुसरीकडे रस्त्याचं काम बरेच ठिकाणी त्यांनी गावात केले. म्हणजे थोडक्यात गावात विकास घडतोय, बदल घडतोय. हा विकास म्हणजे दादांच्या हेतून तर नवीन पिढीचं तर मत तेच आहे.